अधीरा, एवढ्या रात्री कोणाला फोन करतेस? रोहनला, अजून कोणाला? त्याचा फोन कनेक्टच होत नाही का? कोणास ठाऊक काय झालं? वाव, काय अवस्था केली आहे बघ माझ्या डॉलची. मला तर ना शॉक बसला होता. डिवोर्स? अरे माणसा, काहीतरी बोल माझ्या मुलीशी. माझ्या मुलीशी एका शब्दाने बोलला नाही, काही डिस्कस केलं नाही, डायरेक्ट डिवोर्सची नोटीस पाठवली. डिस्कस्टिंग. बरं, स्वानंदीने तरी काही कल्पना दिली पाहिजे होती ना. दुताईचा काय संबंध आहे यामध्ये? काय संबंध म्हणजे? अरे रोहन भाऊ आहे ना तिचा, तिला कल्पना तर असणारच ना. मे बी नसेल ही. कमॉन अधीरा, रोहन स्वानंदीला काहीच सांगणार नाही हे असं होऊच शकत नाही. ती दोघही एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवत नाही. ठाऊक आहे ना तुला? आता म्हणजे हेच घे, रोहनचं ऍक्सिडेंट झालं हे त्याने बहिणीला कळवलं. बायको असून तुला कॉल केला नाही. त्याच्यावरून तुझ्या लक्षात आलंच असेल ना? एक्झॅक्टली, मी पण तेच म्हणते. एवढी मोठी गोष्ट डिवोर्सची, मला असं वाटतंय की स्वानंदी आहे ना इथे हिची समजूत काढत बसली असणार आणि तिथे रोहन डिवोर्स पेपर्सवर सही करायची तयारी करत असणार. म्हणून कदाचित कल्पना द्यायची राहिली असेल. मला तर आधीपासूनच माहिती होतं ती स्वानंदी आहे ना एक नंबरची ढोंगी आहे. हे तिचं काही गोड गोड वागणं आहे ना ते सगळं खोटं आहे. नाही, मला अगदीच तसं वाटत नाही. म्हणजे स्वानंदी तसं करणार नाही. कसं आहे, स्वानंदी एकीकडे हिला समजवत असेल की रोहनचं किती प्रेम आहे तिच्यावर. रोहनलाही तसंच समजवत असेल. पण रोहनचं ठाम मत झालं असेल ना की हिला डिवोर्स द्यायचा. त्याला स्वानंदी तरी बिचारी काय करणार ना. बिचारी म्हणे. माझ्या इमोशन्सची खेळी आहे नंदुताई. मी तिला मोठी बहीण मानलं. असं का केलं असेल तिने? का खेळली असेल माझ्या इमोशनशी? ती का असं वागली असेल? अधीरा, मोठी बहीण समजणं आणि मोठी बहीण असणं यात खूप मोठा फरक असतो. का होतंय माझ्या बरोबर हे सगळं? डॉल, शांत हो, शांत हो. मी काय वाईट केलं कुणाचं? काय वाईट केलं सांग ना. मला त्रास होतोय. मला या सगळ्याचा त्रास होतोय. काय बोलणार आहे मला माहित नाही, पण मी त्याला हे विचारणार आहे ना, असं तडकाफडकी निर्णय का घेतोय? काही दुसरा ऑप्शन असेल ना. अरे असं बोलल्याने काय होणार आहे? तो नोटीस मागे घेणार आहे. पण बोलावं तर लागेल ना त्याच्याशी. आणि समजा तसं झालं, त्यांनी घेतली नोटीस मागे, तर काय होणार आहे? अधीराला जो काही त्रास झालाय, जो काही मनस्ताप झालाय, नात्यांवरचा, प्रेमावरचा तिचा विश्वास उडालाय, तो येणार आहे का परत? यांनी बोला ना. नाही येणार, पण बोलावं लागेल ना आपल्याला. रोहन मनातलं काही बोलत नाहीये हे कळतंय मला. तो गप्प झालाय, तो सुन्न झाला असणार आहे कदाचित. नोटीस बरोबर पाठवून दिली त्यांनी. तेवढं बरोबर त्याला कळतंय. हे बघा स्वानंदी मॅडम, रोहनला कसा त्रास झालाय, तो कसा सुन्न झालाय, त्याचं कौतुक मला सांगू नका. म्हणजे बहिणीची अवस्था बघताय ना, जीव द्यायला निघाली होती पोरगी त्या रोहनमुळे. यापुढे रोहनला, तुम्हाला, मला किंवा कोणालाही कितीही त्रास झाला ते महत्वाचं नाहीये. एका पोलिसाचा जीव चालला होता एका माणसामुळे. काही काळापूर्वी मी जर माझ्या बहिणीला वाचवलं नसतं ना, तर ती आज या जगात नसती. शोध नाही म्हणजे इथे येऊन बघा काय चाललंय, काय झाली अवस्था माझ्या बहिणीची. खरं सांग. खरंच नाही. ऍटलीस्ट आता तरी खरं बोल प्लीज. अधीरा, बाळा, एक मिनिट आता मला हिच्याशी बोलायचंय. तुला माहिती होतं ना? तुला माहिती होतं तरी पण तू माझ्याशी खोटं बोललीस. सगळ्यांना माहितीये तू आणि रोहन किती क्लोज आहात. सगळ्यांना माहितीये. ऑफकोर्स तुला माहिती होतं. केलंस असं? ते माझी खोटी समजूत काढत होतीस आणि तिथे रो तिकडे डिवोर्सचे पेपर तयार करत होता. का केलंस हे सगळं? तुझ्याकडून मी अपेक्षा नव्हती केली. मुद्दाम केलंस नाही हे, तू मुद्दाम केलंस. मला फसवलंस.
अगं नाही राहणार तू ऐकून. तू काही चांगलं वागण्याचं नाटक वगैरे करतेस का ग? हा, हे खरं नाहीये का? नाही ऐकून घे ना राजा बस. मला काही ऐकायचं नाहीये तुझं. You broke my trust and how? मोठी बहीण मानलं होतं. खूप विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर. सॉरी. का केलंस असं? मला वाटलं तू खूप चांगली आहेस, खूप माझी काळजी घेतेस, पण नाही, रोहन सारखीच निघालीस यार. रोहन सारखंच मलाही फसवलंस तू. बरोबर दाखवत राहिलीस की माझी किती काळजी करतेस तू, पण तुला माझी काहीच काळजी नाही. तू पण मला फसवलंस. तू पण मला ऐक ना आहे. अगं खरंच आम्ही एकमेकांशी सगळं बोलतो ग, पण या बाबतीत तो काहीच बोलला नाहीये मला. अगं मग जाऊन विचार ना त्याला. बहिणीस ना त्याची, जाऊन विचार त्याला का केलं त्याने असं. त्या दिवशी आई आल्या होत्या ना इथे, बघितलंस ना काय काय बोलल्या मला. सगळ्यांसमोर माझा इन्सल्ट केला त्यांनी. माझे संस्कार काढले माझ्यावर, किती वाईट संस्कार आहेत हे बोलत होत्या ना त्या. तुमच्या फॅमिलीचे हे संस्कार आहे. मी जवळच्या माणसांना असं इझिली, असं सहज तोडून टाकता का? नाही. का केलं तसं? सांग ना का केलं? का फसवलंस तू मला? ए राजा ऐक ना तुझं बरोबर आहे. मी 100% तुझ्या बरोबर आहे. रोहन पूर्णपणे चुकीचा वागलाय आणि मी स्वतः जाऊन त्याला जाब विचारणार आहे या सगळ्याबद्दल. ऐक ना, तू नको ना एवढा त्रास नको ना करून घेऊ प्लीज. काही ऐकायचं नाहीये.